नमस्कार. मी डॉक्टर मंजिरी कारेकर. आज आपण कंपॅरेटिव्ह गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स म्हणजे तुलनात्मक शासन आणि राजकारण या पेपरमधील अ, चौथ्या युनिट ब्लॉक 4 तिथं चुकून ब्लॉक 3 झालंय. ब्लॉक 4 मधील आपण अ, एक प्रकरण बघणार आहोत. ते म्हणजे पॉलिटिकल पार्टीज आणि पार्टी सिस्टीम. एक लक्षात घ्या, याच्यामध्ये ब्लॉक 4 मध्ये साधारणपणे प्रतिनिधित्वाविषयीची चर्चा आपण करणार आहोत. म्हणजे प्रतिनिधित्व, निवडणुका या संदर्भातली चर्चा आपण करणार आहोत. तर आता हे प्रतिनिधित्व कशा कशा प्रकारे करता येतं, निवडणुकीमध्ये प्रतिनिधित्व कोण कोण करतं, तर त्याच्याविषयीचं आपण बघणार आहोत. निवडणुकीत प्रतिनिधित्व द्यायचं असेल तर ते कुणामार्फत दिलं जातं, कसं दिलं जातं, मग याच्यामध्ये वेग त्या देशातील वेगवेगळे राजकीय पक्ष, पक्ष पद्धती यांचा सहभाग महत्वाचा आहे. मागच्या वेळेला आपण असं बघितलं की तुलनात्मक शासन आणि राजकारण याच्यामध्ये त्याचा एक भाग म्हणून आपण असं बघितलं की संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती म्हणजे काय असंही थोडासा रिव्ह्यू घेतला. त्या दोघांचे फायदे तोटे काय, त्याचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेजेस काय हे बघितलं. संघराज्य व्यवस्था म्हणजे काय, एकात्म शासन पद्धती म्हणजे काय, असं आपण अनेक गोष्टी बघितलेल्या आहेत. पण आता हे सगळं जर यशस्वीरित्या चालवायचं असेल तर असं दिसतं की याला एक विशिष्ट प्रकारे प्रतिनिधित्व द्यायला पाहिजे. म्हणजे संघ अध्यक्ष पद्धत असो किंवा संसदीय कायदे मंडळ याच्यामध्ये एक विशिष्ट पद्धतीने प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे. मग हे प्रतिनिधित्व कसं द्यायचं याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. हे प्रतिनिधित्व व्यवस्थित रित्या सुसूत्रीकरण करून चॅनलाइज करता आलं पाहिजे. कारण इतका मोठा देश आहे आणि इतक्या मोठ्या देशाचं हे प्रतिनिधित्व आहे, म्हणजे याला योग्य पद्धतीने मार्ग देता आला पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. अजून एक लक्षात घ्या की मोठमोठे देश जेव्हा अध्यक्ष पद्धती संसदीय पद्धती वापरतात, कायदे मंडळात कार्यकारी मंडळामध्ये वेगवेगळे प्रतिनिधी बसतात, त्यावेळेला त्या प्रतिनिधींना तिथे योग्य ठिकाणी पाठवण्याचं काम करणाऱ्या काही यंत्रणा असतात किंवा संस्था असतात. त्या संस्थांचा अभ्यास आपल्याला करणं महत्वाचं आहे. प्रत्येक देशामध्ये या संस्थांची काम करण्याची पद्धत वेगळी असते. संस्थेची नावं वेगळी असतात. पण प्रत्येक देशामध्ये अशा संस्था आपल्याला कार्यरत असलेल्या दिसतात. इथपर्यंत पटलं. या कुठल्या कुठल्या संस्था आहेत याच्यामध्ये, तर राजकीय पक्ष म्हणजे काय, पक्ष पद्धती म्हणजे काय, ही एक संस्था आहे. नंतर दबाव गट ही एक संस्था आहे, ते आपण पुढच्या युनिटमध्ये बघणार आहोत. आणि इलेक्शन, खरोखरच्या इलेक्शन कशा घेतले जातात असं आपण वेगवेगळं याच्यामध्ये बघणार आहोत. तर एक आता आपण त्यातलं आता पहिलं युनिट बघूयात की राजकीय पक्ष आणि पक्ष पद्धती म्हणजे काय, हे युनिट आपण बघणार आहोत. या प्रकरणात आपण राजकीय पक्षाची व्याख्या, लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष कोणती कार्य करतात, विविध राजकीय पक्षांची ओळख करणे, पक्षाची धोरणं, संघटना यांचा विकास करणं, लोकशाहीमध्ये राजकीय पक्षांच्या भूमिकेचे विश्लेषण करणे ही उद्दिष्टे साध्य करणार आहोत. ओके. तर आपल्याला या प्रकरणामध्ये अनेक उद्दिष्ट साध्य करायची. लक्षात येतं. म्हणजे पहिली गोष्ट, राजकीय पक्ष म्हणजे काय याची व्याख्या करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पक्षाची कार्य कुठली आहेत, म्हणजे पक्ष कशासाठी लागतात हे इथं बघितलं पाहिजे.
किती प्रकारच्या पक्ष पद्धती आहेत हे बघितलं पाहिजे. कारण सगळ्या देशांमध्ये एकाच प्रकारची पक्ष पद्धती नसते, तर वेगवेगळ्या प्रकारची पक्ष पद्धती असते. पक्षाची धोरणे आणि संघटना यांचा विकास करणं, कसं ते धोरणं कशी आखतात, संघटना कशी विकसित पावते, हे पण बघणार आहोत. तर आज आपल्याला या प्रकरणामध्ये हा आढावा घ्यायचा आहे. आता आपण याच्यातला एक एक बघूयात की पूर्वी काय झालेलं होतं की ग्रीक नगर राज्य होती, तिथं प्रत्यक्ष लोकशाही होती. हे आपल्याला अनेक वेळा आपण बघितलेलं आहे की प्रत्यक्ष लोकशाही होती. कारण लोकसंख्या कमी होती आणि त्याच्यामुळे लोकशाही शक्य झाली प्रत्यक्ष. शिवाय सहभाग फक्त प्रौढ पुरुषांचा होता. म्हणजे ग्रीकमध्ये एक तर छोटी छोटी नगर राज्य होती आणि प्रत्यक्ष सहभाग घेणाऱ्या ज्या व्यक्ती होत्या ते फक्त ऍडल्ट मेल होते, म्हणजे प्रौढ पुरुष होते. त्याच्यामध्ये गुलाम आणि स्त्रियांचा सहभाग त्यावेळेला नव्हता. परिणाम असा झाला की पार्टिसिपंट, सहभाग घेणाऱ्या व्यक्तींची संख्या आपोआप मर्यादित होती. नगर राज्य छोटी छोटी होती आणि त्याच्यामुळे अशा राज्यांमध्ये प्रत्यक्ष लोकशाहीचा प्रयोग करणं खूप सोपं गेलं आणि इझी होतं. लोकांना एकत्र येणं वगैरे त्यावेळेला शक्य झालं. पण आता कसं झालेलं आहे की आधुनिक नगर राज्यांमध्ये हे शक्य होत नाही. कारण आधुनिक नगर राज्य जी आहेत ती मोठी मोठी आहेत, भौगोलिक दृष्ट्या ती मोठी आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक प्रांत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षपणे सगळ्यांनी एकत्र येऊन काही राज्यकारभार करावा अशी काही परिस्थिती इथं दिसत नाही. याला आजही थोडेसे अपवाद आहेत. अगदी हाताच्या बोटावर मोजणे इतके अपवाद आहेत. ते म्हणजे स्वित्झर्लंड मधली कॅन्टोन्स नावाची एक प्रकार आहे, कॅन्टोन. तर ती थोडासा प्रत्यक्ष लोकशाहीचा प्रयोग तिथे आपल्याला दिसतो आणि आजही स्वित्झर्लंड मध्ये थोडस प्रत्यक्ष लोकशाहीचे डिव्हाइसेस, वेगवेगळे मार्ग वापरले जातात असं दिसतं. म्हणजे प्रतिनिधींना परत बोलवणे, असे जे मार्ग आहेत ना, रिकॉल, रेफरंडम म्हणजे सार्वमत घेणं. तर देशाचा आकार छोटा असल्यामुळे काही गोष्टी तिथे शक्य आहेत. तर इंग्लंडमध्ये काही राज्य, इंग्लंड मधल्या अगदी काही भागांमध्ये आपल्याला प्रत्यक्ष लोकशाहीचा प्रयोग होताना दिसतो. मग कसं झालं की आपल्याला 18व्या शतकाच्या उत्तरार्धात कुठंतरी अप्रत्यक्ष आणि प्रातिनिधिक लोकशाहीचा उदय झालेला दिसतो. म्हणजे प्रातिनिधिक लोकशाहीची जी गरज आहे ती 18व्या शतकाच्या उत्तरार्धात निर्माण झाली आणि अप्रत्यक्ष लोकशाही, प्रातिनिधिक म्हणजे आता हे सगळ्यांना एकत्र बोलवणं शक्य नाही, सगळ्यांच्या सभा घेणं शक्य नाही. त्यामुळं कुठंतरी आपण प्रतिनिधी निवडून दिले पाहिजेत आणि प्रतिनिधी निवडून दिले म्हणजे कुठंतरी अप्रत्यक्षपणे लोकशाही आणली पाहिजे असा एक विचार 18व्या शतकामध्ये सुरू झालेला दिसतो. आणि मग यातूनच आजची जी अप्रत्यक्ष लोकशाही, प्रातिनिधिक लोकशाही, रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी, ती आलेली आपल्याला दिसते. आता या सगळ्यामध्ये जी महत्वाची भूमिका आहे ते कोण बजावतं? ते राजकीय पक्ष बजावतात. म्हणजे आधुनिक लोकशाहीचा विचार राजकीय पक्षांशिवाय करू शकत नाही. कारण आधुनिक लोकशाहीमध्ये पक्ष लोकांना एकत्र आणणे, लोकमत तयार करणे, त्यांच्यात जागृती करणं अशी महत्वाची कामं करतो. म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये ह्या लोकांना एकत्र आणून त्यांची मोट बांधणे, त्यांच्यामध्ये काहीतरी विचार निर्माण करणे, त्यांची ओपिनियन फॉर्मेशन, लोकमत तयार करणे, त्यांच्यामध्ये राजकीय जागृती निर्माण करणे,
हे करण्यासाठी पक्ष ही एक सक्षम अशी यंत्रणा आहे असं दिसतं. म्हणजे आज जर पक्ष नसते तर कल्पना करा की लोकांमध्ये लोकमत तयारच झालं नसतं. लोक युनाईट होणं आधुनिक लोकशाहीमध्ये अवघड आहे, कारण देशांचे आकार मोठे मोठे आहेत. मग राजकीय पक्ष आज अतिशय महत्वाची अशी यंत्रणा आहे की जी खूप महत्वाची कामगिरी करते. आणि पक्षाशिवाय कुठल्याही देशात आपण कल्पना करू शकत नाही. 20व्या शतकाच्या सुरुवातीला रशियन विचारवंत मॉयसी ऑस्ट्रोगोरस्की यांनी पक्षांचे महत्व सांगितले. म्हणजे पक्षाचं महत्व सगळ्यात पहिले रशियन विचारवंत जो ऑस्ट्रोगोरस्की आहे त्यांनी सांगितलंय. त्यांनी सांगितलं की पक्षाशिवाय आपण या सगळ्या गोष्टी करू शकत नाही. त्यानंतर पश्चिम युरोपमध्ये पक्ष हे मतदानाच्या युद्धात उतरले. ओके, म्हणजे असं त्यांनी सांगितल्यानंतर पश्चिम युरोपमध्ये पक्ष हे मतदानाच्या युद्धात किंवा थोडस याच्यात उतरले. म्हणजे सुरुवात झाली पश्चिम युरोपमध्ये की पक्ष डायरेक्टली इलेक्शनच्या याच्यात काहीतरी पार्टिसिपेट करतात. तर काही युरोपियन देशांमधील सर्वंकष पक्ष म्हणजे कम्युनिस्ट पक्ष व फॅसिस्ट पक्ष हे सर्वंकष असे पक्ष आहेत. तर म्हणजे युरोपमध्ये सुद्धा सगळीकडेच लोकशाही आहे होती असं नाहीये. तर काही ठिकाणी लोकशाही होती तर काही ठिकाणी सर्वंकष व्यवस्था होत्या. अशा ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पक्ष दिसतात. पण एक लक्षात घ्या की पक्षाशिवाय आपण कुठल्याच देशाची कल्पना करू शकत नाही. म्हणजे तो सर्वंकष असो किंवा हुकुमशाही असो किंवा लोकशाही असो, कुठल्याही देशामध्ये या न त्या स्वरूपात पक्षाचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. त्यांनी स्वतःच्या कल्पनेप्रमाणे आदर्श समाजाची रचना करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे या पक्षांनी काय केलं, युरोपमधल्या किंवा सुरुवात तिथे झाली पक्ष पद्धती की त्यांच्या ज्या काही कल्पना होत्या की समाज रचना कशी असावी, आदर्श समाज कसा असावा, त्याप्रमाणे रचना करण्याचा प्रयत्न केला. अर्थात प्रत्येक पक्षाची आदर्श समाजाची कल्पना वेगळी वेगळी असते. म्हणजे लोकशाहीवादी लोकशाही विचार प्रणाली बाळगणारे जे पक्ष असतात त्यांच्या मते सर्वांना सहभाग मिळणे, त्याच्यामध्ये मिळणं हा आदर्श समाज होय. कम्युनिस्ट जे विचारसरणी बाळगणारे पक्ष असतात त्यांच्या मते की कम्युनिझमच्या मार्फतच आपण चांगला समाज आणू शकतो आणि कम्युनिस्ट पक्ष हाच उत्तम आहे की जो कम्युनिझम आणायला मदत करतो. फॅसिस्ट पक्ष जो आहे तो त्याच्या पद्धतीने विचार करतो. म्हणजे आपल्याला इटलीमध्ये फॅसिस्ट पक्षाची राजवट दिसते, कारण त्यांच्या मते की फॅसिस्ट ही जी विचारसरणी आहे ती सर्वात उत्तम की जी देशाला गेलेलं वैभव परत मिळवून देण्याचा प्रयत्न करते. म्हणजे त्या त्या वेळच्या लोकांच्या मानसिक स्थितीनुसार पक्षांनी त्यांच्या आयडिओलॉजीज विचारसरणी बदललेल्या आपल्याला आढळतात. म्हणजे इटलीची त्यावेळेची गरज अशी होती की इटलीचं वैभव जरी जिंकला तरी गेलेलं होतं आणि मग ते वैभव परत आणून देणं, इटलीचा ग्लोरियस पास्ट सोनेरी काळ परत आणून देणं हे त्या पक्षाचं ध्येय होतं. आणि या विचारसरणीमुळं तो पक्ष काही काळ लोकांना आकर्षित करू शकला. लक्षात घ्या. अगदी तसंच जर्मनीमध्ये नाझी पक्षाचंही झालेलं आहे. जर्मनी तर युद्धात हारलेला देश होता, त्याच्यावरती प्रचंड अपमानकारक अटी लादलेल्या होत्या आणि खंडणी वसूल करण्यात आली. परिणाम असं झाला की नाझी पक्ष आणि त्याचा नेता हिटलर याने असंच लोकांच्या डोळ्यापुढं फसवं वैभव निर्माण केलं की आपण जर्मनीचं पूर्वीचं सगळं काय वैभव परत आणू वगैरे वगैरे. म्हणजे ही जी सगळी पक्ष आहेत हे लोकांपुढे काहीतरी आयडिओलॉजीज विचार प्रणाली ठेवतात की ज्याच्यामुळे लोक पक्षाकडे आकर्षित होतील आणि
त्याप्रमाणे ते समाजाची रचना करण्याचा प्रयत्न करतात. लक्षात येते. म्हणजे पक्षाचं मुख्य काम काय आहे की समाजाची रचना करणं, लोकांच्या पुढे त्यांना त्यांची स्वप्न यानं त्या स्वरूपात उभी करणं आणि आदर्श समाज निर्माण करणं, असे वेगवेगळे हेतू पक्षाच्या मनात असतात. मग याच्या पुढे आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिकेतील विकसनशील देशात पक्ष उदयाला आले. म्हणजे याच्यानंतर युरोप, नंतर लॅटिन अमेरिका, आफ्रिका, आशिया, ही साधारणपणे आपण यांना मागासलेली राष्ट्र खंड म्हणतो. आणि याच्यामध्ये अनेक मागासलेले देश होते आणि यांनी या देशांमध्ये पक्ष उदयाला आले. कारण या देशांच्या मध्ये प्रमुख, या पक्षांच्या पुढे प्रमुख भूमिका अशी होती की हे देश गुलामगिरीमध्ये होते, युरोपियन देशांच्या गुलामगिरीमध्ये होते. आणि दुसरी गोष्ट, कधीतरी हे स्वतंत्र होतील अशी अपेक्षा या देशांना नव्हती. पण अचानक काय झालं की दुसऱ्या महायुद्धानंतर सगळे हे जे देश आहेत, आशिया आफ्रिका खंडातील, लॅटिन अमेरिका खंडातील, यांच्यामध्ये अचानक जनजागृती निर्माण झाली. यांच्यामध्ये आपण स्वतंत्र असायला पाहिजे असं भावना निर्माण झाल्या आणि त्यांच्यामध्ये स्वातंत्र्य चळवळी उदयाला आल्या. लक्षात येत आहे. म्हणजे ह्या गोष्टी अनपेक्षित घडलेल्या आहेत की जे दुसऱ्या महायुद्धानंतर आणि पहिल्या 2 महायुद्धांच्या काळामध्येच या देशांमध्ये काही खळबळजनक गोष्टी सुरू झाल्या आणि त्याचा परिणाम दुसऱ्या महायुद्धानंतर यातले अनेक देश स्वतंत्र व्हायला लागले, स्वतःची राज्य स्थापन करायला लागले आणि स्वतःच्या पद्धतीने शासन निर्माण करायला सुरुवात केली त्यांनी. यांनी जनतेला वसाविरुद्ध या देशातल्या पक्षांनी काय केलं की या देशांमध्ये जे काही स्वातंत्र्य लढे झाले त्याच्यामध्ये पक्षांची भूमिका खूप महत्वाची होती. म्हणजे भारतामध्ये काँग्रेस पक्ष स्वातंत्र्य चळवळीतला एक मोठा योगदान देणारा पक्ष आहे. लक्षात घ्या. यांनी अनेक नेते घडवले, अनेक नेते दिले देशाला आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये काँग्रेस पक्षाचा सिंहाचा वाटा आहे. तसंच अनेक देशांमध्ये या आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका खंडातले त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये पक्ष त्या काळात महत्वाची भूमिका बजावत होते. या पक्षांनी काय केलं की जनतेला वसाहती विरुद्ध जनतेमध्ये जागृती निर्माण करण्यास सुरुवात केली. लोकशाही व्यवस्था ह्या पक्ष लोकशाही म्हणून ओळखले जातात. म्हणजे काय झालं की सर्वसाधारणपणे लोकशाही व्यवस्था ज्या आहेत ना, या साधारणपणे पार्टी डेमोक्रेसी म्हणून ओळखली जातात. कारण राजकीय पक्षांमुळे राजकीय प्रक्रिया सोपी होते, ही महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये. आणि म्हणून या लोकशाहींना पक्ष लोकशाही असं ओळखलं जातं. म्हणजे पक्षामुळे निर्माण झालेली लोकशाही. राजकीय पक्ष व इतर सामाजिक गट यात काय फरक आहे बरं, माहिती आहे? तर एक मोठा फरक असा आहे की राजकीय पक्षाला राजकीय आकांक्षा असतात, राजकीय हेतू असतो, देशाचं स्वातंत्र्य मिळवणे हेतू असतो किंवा स्वतंत्र देशामध्ये लोकांना हवं तसं शासन निर्माण कसं करून देता येईल याच्यामध्ये इंटरेस्ट असतो. तर इतर सामाजिक गट हे सामाजिक गोष्टी हाताळत असतात, समाजकारण करत असतं आणि त्या राजकारणामध्ये त्या काही नसतात, तर त्यांना राजकीय हेतू महत्वाकांक्षा असं काही नसतं. हा मोठा फरक राजकीय पक्ष आणि इतर सामाजिक गट यांच्यामध्ये आपल्याला आढळतो. आता याच्या पुढचा एक भाग म्हणजे एडमंड बर्ग असा एक विचारवंत आहे. एडमंड बर्ग याने त्याच्या
थॉट्स ऑन द कॉज ऑफ प्रेझेंट डिसकंटेंट. हे एक त्यांनी पॅम्पलेट लिहिलं, राजकीय पत्रक काढलं एक 1770 मध्ये. त्याच्यात राजकीय पक्षाची व्याख्या केली आहे ती अशी की राष्ट्रीय हितसंबंध साधण्यासाठी समान तत्वे असणाऱ्या व्यक्ती एकत्र येऊन प्रयत्न करतात. म्हणजे त्यांनी राजकीय पक्षाची राष्ट्रीय हितसंबंध साधण्यासाठी समान तत्वे असणाऱ्या व्यक्ती एकत्र येऊन प्रयत्न करतात. म्हणजे काय? पहिली गोष्ट, या व्यक्तींची तत्व समान असतील तरच ते एकत्र येतील आणि त्यांच्या डोळ्यासमोर एक कॉमन राष्ट्रीय हितसंबंध पाहिजे, समान राष्ट्रीय हितसंबंध पाहिजे. त्याला तो पक्ष असं म्हणतो. यानंतर मॅक्स वेबर यांनी सुद्धा राष्ट्रीय हितसंबंधापेक्षा सत्तेला महत्व दिले. म्हणजे याच्यानंतर जो मॅक्स वेबर नावाचा विचारवंत आला तो ऍक्च्युली जर्मन सोशिओलॉजिस्ट आहे. त्यांनी काय केलं? राष्ट्रीय हितसंबंधांपेक्षा सत्तेला महत्व प्राप्त दिलं. त्याच्या मते पक्षाचे प्रयत्न सत्ता प्राप्त करण्याचे असतात. म्हणजे मॅक्स वेबरच्या मते काय की पक्षाला सगळे प्रयत्न जे असतात ते त्याला सत्ता कशी मिळेल याच्यासाठी असतात. वेबर नंतर मात्र रॉबर्ट मिचेल, मॉरिस दुवर्जर आणि जोसेफ शुम्पीटर यांनी पक्षाचे प्रमुख उद्दिष्ट सत्ता प्राप्ती किंवा त्याच्यात वाटा मिळवणे असा प्रतिपादन केलं आहे. म्हणजे वेबरच्या नंतर रॉबर्ट मिचेल, मॉरिस दुवर्जर आणि जोसेफ शुम्पीटर यांनी पण पक्षाचे उद्दिष्ट सत्ता प्राप्ती किंवा त्याच्यात वाटा मिळवणे, शेअरिंग ऑफ पॉवर्स असं सांगितलंय. म्हणजे टू गेन द पॉवर अँड शेअरिंग द पॉवर ही अतिशय महत्वाची कल्पना त्यांनी सांगितलेली आढळते. जोसेफ शुम्पीटरच्या मते पक्ष हा असा गट आहे की ज्याचे सदस्य सत्तेसाठी संघर्ष करीत असतात. आता बघा ही गंमत की जोसेफ शुम्पीटर काय म्हणतो की पक्ष असा गट आहे की ज्याचे सदस्य सत्तेसाठी सतत संघर्ष करत असतात. म्हणजे लक्षात घ्या की शुम्पीटर सुद्धा काय म्हणतो की पक्षाच्या बाबतीत की पक्षाचे सदस्य सत्तेसाठी संघर्ष करत असतात त्यालाच तो पक्ष म्हणून ओळखतो. जर ते सदस्य संघर्ष करत नसतील तर त्याला पक्ष म्हणणं अवघड आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे सत्तेसाठी संघर्ष हे पक्षाचं प्रमुख वैशिष्ट्य असं आपल्याला म्हणता येईल. अँथोनी डाउन्स म्हणून एक विचारवंत आहे. त्याच्या मते पक्ष म्हणजे असा गट की निवडणुकीच्या माध्यमातून शासनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे अँथोनी डाउन्स हा थोडेसे वेगळे विचार मांडतो की त्याचं म्हणणं सत्तेसाठी संघर्ष तर आहेच पण निवडणुकीच्या माध्यमातून शासनावरती कुठंतरी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो तो पक्ष. गिलक्रिस्टच्या मते राजकीय पक्ष म्हणजे नागरिकांचा असा संघटित गट की ज्यांचा राजकीय दृष्टिकोन समान आहे. आता बघा मगाशी पण आपण अशा प्रकारची एक व्याख्या बघितलेली आढळते की नागरिकांचा असा एक ऑर्गनाइज्ड ग्रुप, संघटित गट की ज्यांचा राजकीय दृष्टिकोन एकसारखा आहे आणि जे राजकीय एकक म्हणून शासनाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे पक्ष हा जणू काही एक पॉलिटिकल युनिट आहे आणि मग तो शासनाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे या दोघांच्या व्याख्या परत थोड्याशा आपण मगाशी पाहिलं त्याला जवळ जाणाऱ्या अशा आहेत. याच्यानंतरचा जो विचारवंत आहे तो म्हणतो गिओवन्नी सर्तोरी या इटालियन अभ्यासकाने
शासकीय अधिकाराचे पद मिळवण्यापेक्षा पक्ष सदस्य निवडीला महत्व देतो असे सांगितले आहे. म्हणजे सरतोरीचा विचार अजून वेगळाच आहे. त्याचं काय म्हणणं आहे की पक्षाचा इंटरेस्ट हा ऍक्च्युअल पद मिळवण्यापेक्षा म्हणजे पोझिशन मिळवण्यापेक्षा सदस्य निवडून देण्यात त्याला तो महत्व देतो. म्हणजे योग्य प्रकारचे प्रतिनिधी निवडून द्यायला तो महत्व देतो. म्हणजे सरटोरीचा जो दृष्टिकोन आहे तो थोडासा वेगळा आहे की सरटोरी पक्ष हे सत्ता संघर्ष करत असतात, याच्यापेक्षा अजून फोकस्ड अशी व्याख्या केली की तो सत्ता संघर्ष सत्ता प्राप्त करण्यासाठी योग्य तो व्यक्ती निवडून देण्याला महत्व देतो. त्याच्या मते पक्ष म्हणजे असा गट की जो सदस्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निवडणुकीतून पद धारण करण्यास मदत करतो. म्हणजे पक्ष म्हणजे असा गट की जो सदस्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निवडणुकीतून पद धारण करण्याला मदत करतो. म्हणजे येन प्रकारे ना काहीतरी करून पक्ष हा त्याच्या सदस्याला कुठलं तरी पद मिळवून द्यायला मदत करतो, अशी ती यंत्रणा असते. म्हणजे या आता आपण इतक्या प्रकारच्या व्याख्याने विचार बघितले, यातून काय कळतं की काही पैलू कळतात पक्षाचे. पक्ष राजकीय पक्ष म्हणजे कायला वेगवेगळे पैलू आहेत, डायमेन्शन्स आहेत. पण वाईट याच्या मते पक्ष सदस्य निवडून देण्यासाठी सर्व पक्ष सदस्य निवडून देण्यासाठी सक्षम नसतात. म्हणजे सगळेच कॅन्डिडेट हे निवडून यावेत इतके काही सक्षम नसतात, कारण त्यांच्याकडे तसे स्ट्रॉंग व्यक्ती असायला पाहिजेत. काही व्यक्ती या सहज निवडून येऊ शकतात, काही येऊ शकत नाही. असंही वाईट म्हणतो की काही पक्ष लहान असतात की ते लहान असल्यामुळे त्यांना शासनामध्ये प्रत्यक्ष वाटा मिळवण्यात रस नसतो. शासनामध्ये ते लहान असल्यामुळे तेवढी पदं मिळत नाहीत, त्यामुळं सत्तेत वाटा मिळवणं त्यांच्यासाठी अवघड असतं आणि त्यांना मग रस नसतो. पण मग हे पक्ष काय करतात तर काही गटांसाठी आवाज उठवण्यासाठी रस असतो यांचा. म्हणजे हे काय करतात ऍक्च्युअली पॉवरमध्ये काही पद मिळवणं किंवा पोझिशन्स घेणं याच्यापेक्षा मग काय करतात, हे छोट्या छोट्या गटांसाठी त्यांचे इंटरेस्ट, हितसंबंध सुरक्षित ठेवण्याकडे यांचा कल असतो आणि त्यासाठी ते आवाज उठवतात. तुलनात्मक शासनाचा अभ्यास करताना काही किमान कामचलाऊ व्याख्या करणं आवश्यक आहे. म्हणजे जर आपल्याला तुलनात्मक शासनाचा अभ्यास करायचा आहे तर पक्षाचा काही किमान कामचलाऊ टेम्पररी व्याख्या तरी केल्या पाहिजेत. तर त्या आता आपण थोड्यास बघूया. या संदर्भामध्ये ला पाल्माबुरा, बायरन विनर यांनी काही ठोस व्याख्या देण्याचा प्रयत्न केला, पण असं आहे की कुठलीच व्याख्या तशी परफेक्ट नाहीये. बायरन विनर हा पण पक्षाचा अभ्यासक आहे. बायरन विनर चांगला अभ्यासक आहे. ला पाल्माबुरा यांनी पण काही प्रयत्न केले. तर आपल्याला असं दिसतं की या व्याख्या देण्याचा प्रयत्न केला, पण त्या कितपत यशस्वी झाल्या माहित नाही. शिवाय काय झालं की या ज्या वेगवेगळ्या व्याख्या आपण बघितल्या की नाही, आता काही अनेकांनी विचार मांडले, त्याच्यातून आपल्याला काही गोष्टी कॉमन अशा ठरवता येतात. त्या म्हणजे पक्षाची काही कार्य असतात. म्हणजे व्हॉट आर फंक्शन्स ऑफ पार्टी असं कोणी विचार, आतापर्यंतच्या चर्चेतून काय कार्य असतात हे कळायला हरकत नाही. कुठली कार्य असतात तर सगळ्यात पहिलं महत्वाचं कार्य म्हणजे हितसंबंधांचं सुसूत्रीकरण. लक्षात येत आहे? म्हणजे इंटरेस्ट ऍग्रिगेशन इंग्लिश मध्ये म्हणता येईल. म्हणजे आता याचा अर्थ असा होतो की सुसूत्रीकरण करणं म्हणजे काय
तर समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या गटाचे हितसंबंध वेगवेगळे असतात. सगळ्यांचे समान असतात असं नाहीये. तर या सर्व संबंधांमध्ये प्रायोरिटीज ठरवणं, प्राधान्यक्रम ठरवणं आणि त्याच्यातले कुठले महत्वाचे आहेत, कुठले इमिजिएट साध्य केले पाहिजेत ते ऑर्गनाइज करणे, ॲग्रिगेट करणे किंवा त्यांचं एकत्रीकरण करणे हे पक्षाचं महत्वाचं काम आहे. लक्षात येत आहे? म्हणजे इंटरेस्ट ॲग्रिगेशन हे पक्षाचं अतिशय महत्वाचं काम आहे. कधी कधी काही हितसंबंध हे तितके महत्वाचे नसतात, ते नंतर जरी साध्य केले तरी चालणारे असतात. अशा वेळेला टॉप प्रायोरिटीज त्याच्यातल्या ठरवून त्याच्यातल्या महत्वाच्या हितसंबंधांना अग्रक्रम देऊन त्याचा पाठपुरावा करणं, त्याच्यासाठी योग्य ती व्यक्ती निवडून आणण्याला मदत करणं सिस्टीमला, हे पक्षाचं काम आहे. लक्षात येत आहे? कळलं? म्हणजे अगदीच काही छोटे छोटे इश्यूज असतात ते ताबडतोब हाती घ्यावेत असं नाही, तेही असतात महत्वाचे, पण त्याला तुम्ही नंतर क्रम दिला तरी चालू शकतो. ओके. आता तुम्ही आता लेटेस्ट ज्या काही घटना घडल्यात त्याच्या, आता जे टीव्ही वगैरे तुम्ही पाहत असाल त्याच्यामध्ये असं दिसतंय ना की हितसंबंधांचं सुसूत्रीकरण आपल्याला दिसतंय की सर्वसामान्य जनतेची मागणी होती की राम मंदिर लवकर बांधावं अयोध्येमध्ये, होती की नाही? पण मग काय केलं? सगळेच पक्ष राम मंदिराची बांधणी करू, राम मंदिराची बांधणी करू याचं नुसतं इलेक्शन अजेंडावरती ठेवून मतं मिळवत होते, हो की नाही? पण प्रत्यक्ष लोकांचे हितसंबंध लक्षात घेऊन बीजेपीने काय केलं? राम मंदिर खरोखरच बांधकाम केलं 4 वर्षामध्ये त्याचं. याला काय म्हणतात? हितसंबंधांचे सुसूत्रीकरण. आणि जो पक्ष हितसंबंधांचं सुसूत्रीकरण चांगल्या पद्धतीने करू शकतो, बरोबर आहे, तो पक्ष लोकांची मनं जिंकू शकतो आणि त्या पक्षाला मतं मिळण्याची शक्यता अधिक वाढते. असंच 370 कलमाच्या बाबतीतही बीजेपीने एक स्टँड घेतला आणि 370 कलम रद्द केलं. अदरवाईज 370 कलम हा इलेक्शन मॅनिफेस्टो मधला एक मुद्दा झाला होता निवडणूक जाहीरनाम्यातला. त्याच्यामुळं असं म्हणता येईल की हितसंबंधांचं सुसूत्रीकरण करणं म्हणजे काय, याला ही उदाहरणं पुरेशी आहेत. आता तेच आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा वेगवेगळे हितसंबंध आहेत की नाही प्रत्येकाचे. मराठा आरक्षण द्यावं, ओबीसींना आरक्षण द्यावं, अजून आता प्रत्येकच जात पुढे यायला लागली, धनगर वगैरे, याला आरक्षण, त्याला आरक्षण, त्याला आरक्षण. म्हणजे इथं कुठंतरी इंटरेस्ट ॲग्रिगेशन महत्वाचं आहे असं मला म्हणायचंय. म्हणजे आता या उदाहरणांमधून हितसंबंधांचे सुसूत्रीकरण म्हणजे काय हे तुम्हाला कळलं असेल असं मला वाटते. दुसरं कार्य जे आहे ते सदस्यांचे नामनिर्देशन म्हणजे नॉमिनेशन. आता बघा, पक्षाचं महत्वाचं काम काय आहे की जनतेचे हितसंबंध जो योग्य पद्धतीने राखेल, ओके, अशा सदस्याला इलेक्शन मध्ये जो मतं घेऊ शकतो आणि हितसंबंध सांभाळू शकतो जनतेचे, अशा सदस्यांना शोधून त्यांचं इलेक्शनसाठी नॉमिनेशन करणं हे पक्षाचं मोठं काम आहे. पक्षाच्या थ्रूच लोक निवडणूक लढवतात ना. कुठली व्यक्ती जास्त मतं खेचू शकते, कुठली प्रभावी आहे, हे सगळा अभ्यास आहे. हा अभ्यास करून तो नॉमिनेट करणं ती व्यक्ती, हे पक्षाचं महत्वाचं काम आहे. आता पुढचा जो हितसंबंध आहे तो म्हणजे मतदान पर्यायांना संरचित करणे. म्हणजे काय बरं? मतदानाचे वेगवेगळे पर्याय असतात की बाबा हा कॅन्डिडेट नाही आवडला तर तो नाही आवडला तर हा चालेल. त्याला तुम्ही स्ट्रक्चरल फॉर्म दिला पाहिजे, त्याची संरचना केली पाहिजे. म्हणजे लोकांच्या पुढे तुम्ही 2-3 पर्याय उभे करू शकला पाहिजेत,
तरच तो पक्ष यशस्वी काम करतो असं आपल्याला म्हणता येईल. पुढचं जे आहे, मतदान पर्यायांना संरक्षित करणे, शासनामध्ये समन्वय साधणे, हे अजून एक आहे. म्हणजे काय बरं, शासनामध्ये जे वेगवेगळ्या पॉलिसी धोरणं ठरवली जातात, त्याचं अंमलबजावणी होते, ती धोरणं योग्य पद्धतीने होतात की नाही, त्याच्यामध्ये कुठंतरी कोऑर्डिनेशन, समन्वय करता आला पाहिजे. लोकशाहीचे ह्याचे कायदे मंडळाचे सभासद, कार्यकारी मंडळाचे सभासद यांची धोरणं याच्यामध्ये कुठंतरी समन्वय साधता आला पाहिजे असं मला वाटतं. आणि हे काम पक्ष करत असतो. पुढचं जो कार्य आहे ते म्हणजे पक्षाच्या जाहीरनाम्यातून पर्यायी शासकीय कार्यक्रम पुरवणे. म्हणजे आता किती अवघड आहे बघा हे, की पक्षाचे जाहीरनामे असतात, मगाशी जसा उल्लेख केला तसा, की प्रत्येक निवडणूक आली की आता 24ला इलेक्शन होणार आहे, तेव्हा लक्ष ठेवा की पक्षाचे जाहीरनामे असतात, म्हणजे इलेक्शन मॅनिफेस्टो असं म्हणतो. आणि मग त्या जाहीरनाम्यामध्ये प्रत्येक पक्ष आम्ही काय काय कार्यक्रम हाती घेऊ असं लिस्ट डाऊन करतात, यादी देतात. त्याच्यामध्ये चालू कुठला कार्यक्रम आहे, धडक मोहीम, त्याला तर ते तर करणार, पण त्याच्यानंतर कुठले घेणार, म्हणजे जनतेच्या पुढे तुम्ही असे वेगवेगळे पर्याय ठेवायला लागतात की आम्ही ह्या गोष्टी करू शकतो, पर्याय उपलब्ध करून द्यायला लागतात. त्याच्यावरती जनता पर्यायांवरती विचार करते आणि त्याच्यातून मग जनता तुम्हाला मत देऊ शकते. म्हणजे पर्यायी शासकीय कार्यक्रम पुरवणे हे पक्षाचं मोठं काम आहे. आणि याच्या व्यतिरिक्त प्रत्येकच पक्ष हा निवडणूक जिंकेल असं नाही, पण तो इलेक्शन मध्ये जरी हरला तरी याचा अर्थ असा नाही की तो पक्ष संपला, संपुष्टात आला, असं नाही होत. तो जो हरलेला पक्ष आहे तो विरोधी पक्ष म्हणून काम करतो. आणि त्याचं काम काय आहे की शासनाच्या धोरणावरती क्रिटिक्स, टीका करणे, धोरणाला कंट्रोल करणे, नंतर त्यांच्यावरती अंकुश ठेवून बसणे, आणि मग त्याच्यामुळे शासन योग्य पद्धतीने काम करू शकतं असं वातावरण निर्मिती होते. म्हणजे विरोधी पक्षांची भूमिका ही सुद्धा तितकीच महत्वाची आहे असं म्हणावं लागेल. तर आतापर्यंत आपण काय बघितलं की पक्षांची कामं कुठली आहेत. आता आपण बघूयात की पक्ष आणि पक्ष पद्धती. आतापर्यंत आपण काय बघितलं की पक्ष म्हणजे काय, पक्षाच्या व्याख्या बघितल्या, त्याची कामं कुठली ते बघितलं. आता आपण काय करूया की पक्ष आणि पक्ष पद्धती म्हणजे काय असं बघूया. तर पक्ष पद्धती म्हणजे थोडक्यामध्ये प्रत्येक देशामध्ये वेगवेगळी पक्ष पद्धती अस्तित्वात असते. ओके, म्हणजे पक्षांचे विविध प्रकारे वर्गीकरण देता येते. तर ते रॉबर्ट डाल, मेन्युएरिंग, ला पाल्मोबरा यांची विविध मते याच्याबद्दल आपल्याला आढळतात, कारण प्रत्येकाची मतं वेगळी वेगळी असतात. ओके, आणि मग त्याच्या संदर्भात अभ्यास रॉबर्ट डाल, मेन्युएरिंग, ला पाल्मोबरा यांनी केलेला आपल्याला आढळतो. आणि त्यांची मतं अशी व्हरायटी, त्यांनी प्रत्येक याला वेगळ्या आस्पेक्टला महत्व दिले पक्षाच्या. तर मॉरिस डुवर्जर आणि जीन ब्लॉन्डेल यांनी पक्षाचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केलाय. अर्थात प्रत्येकाचा विचार वेगळा आहे, दृष्टिकोन वेगळा आहे, पण आपण सर्वसाधारणपणे असं बघतो की डुवर्जर, जीन ब्लॉन्डेल यांचं वर्गीकरण हे थोडंसं त्यातल्या त्यात मान्यता प्राप्त असं म्हणता येईल. म्हणजे बाकीच्यांनी प्रयत्न केले पण त्यातल्या त्यात यांचं मान्यता प्राप्त. तर यांनी सामान्यपणे पक्षांचा आकडा हा निकष वापरला जातो. ओके, म्हणजे पक्षांचा आकडा किती देशामध्ये, प्रभावी पक्षांचा आकडा, हा निकष वापरून त्यांनी वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. मग याच्या आधारे काय झालं की काही आपल्याला असं दिसतं की
प्रत्येक देशात पद्धत वेगवेगळी आहे आणि ती पद्धत थोडक्यात समजून घेणं हे महत्वाची गोष्ट आहे. आता याचे साधारणपणे आपल्याला असं दिसतं की तीन प्रकारचे ॲव्हरेज पक्ष पद्धती आहेत. एक तर त्याच्यातले द्विपक्ष पद्धती, बहुपक्ष पद्धती आणि एक पक्ष पद्धती. म्हणजे साधारणपणे याच्यात एवढ्या पद्धती दिसतात. मग त्यातली आता आपण एक 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 बघूया. तर त्यातली एक बघूयात पहिली आता आपण, द्विपक्ष पद्धती. या अशा प्रकारची जी पक्ष पद्धती जिथं असते ते दोन्ही पक्षांच्या प्रमुख निष्ठा असतात. हेतू समान, कोणताही एक देश दुसऱ्यापेक्षा वरचढ नसतो. म्हणजे दोन्ही पक्ष जे असतात ना त्यांचे हेतू समान, निष्ठा समान, एक पक्ष दुसऱ्यापेक्षा मोठा नसतो, दोन्ही समानच असतात. म्हणजे असं म्हणतात कधी कधी चेष्टेमध्ये की जणू काही दोन सॉफ्ट ड्रिंक्स आहेत, वेगवेगळ्या बाटलीत भरलेत पण त्यांची चव सारखीच आहे. अशा प्रकारे पक्षांची कामं असतात आणि अशा प्रकारे हे पक्ष वागतात. कधी कधी काय होतं की दोन्ही पक्षांमध्ये मतांसाठी तीव्र स्पर्धा असते. म्हणजे दोन्ही पक्ष तसे तुल्यबळच असतात. त्यामुळे दोन्ही पक्षांची ताकद बघितली तर सेमच असते. यात एखादा लहान पक्ष असतो पण तो कधी सत्तेवर येत नाही व त्याचा प्रभावही पडत नाही. म्हणजे दोन पक्ष जरी असले तरी एखादा लहान पक्ष असू शकतो, पण एखाद्या वेळी हा लहान पक्ष सत्तेसाठी पर्याय ठरू शकतो, पर्याय उपलब्ध करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ ब्रिटनमधील लिबरल डेमोक्रॅटिक पक्ष 1970च्या निवडणुकीत स्पर्धेत उतरलेला होता. तर आता द्विपक्ष पद्धत कुठं कुठं असते ते बघूयात जरा आपण. एक तर अमेरिकेत द्विपक्ष पद्धती आपल्याला आढळते. तिथं आपल्याला दोन पक्ष दिसतात, रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक असे दोन पक्ष दिसतात. आणि दोन्ही पक्ष हे त्यांची ताकद अगदी तशी सारखीच आहे. त्यामुळे ते कधी हा कधी तो पक्ष असा सत्तेवर आलेला आपल्याला दिसतो. युके मध्येही द्विपक्ष पद्धत आढळते. तिथं कॉन्झर्वेटिव्ह लेबर पक्ष असे दोन पक्ष आढळतात. 2015 पर्यंत लिबरल डेमोक्रेटिक हा तिसरा प्रभावी पक्ष होता. बघा आता तुम्ही की 2015 पर्यंत तिसरा एक प्रभावी पक्ष होता आणि तो म्हणजे लिबरल डेमोक्रेटिक असा. ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा दोन पक्ष आपल्याला आढळतात. एक तर ऑस्ट्रेलियन लेबर पार्टी आणि कॉन्झर्वेटिव्ह पार्टी असे दोन पक्ष आपल्याला आढळतात ऑस्ट्रेलियामध्ये. म्हणजे असं द्विपक्ष पद्धती जी आहे ना ती बऱ्याच देशांमध्ये आहे. याशिवाय द्विपक्ष पद्धती कॅनडा, पश्चिम जर्मनी, आयर्लंड येथेही आढळते. पुढची एक जी ही आहे पद्धती ती बहुपक्ष पद्धती आहे. म्हणजे याच्यात अनेक पक्ष असतात. समाजाच्या लोकशाहीच्या विकासाच्या प्रक्रियेत अनेक पक्ष उदयाला येतात. हे सर्व लहान मोठे पक्ष निवडणुकीतून सत्तेत येण्याचा प्रयत्न करत असतात. विकसित व विकसित देशांमध्ये बहुधा बहुतेक बहुपक्ष पद्धती आढळते. आता याची काही उदाहरणं कशी द्यायची, काही उदाहरणं आहेत की स्वित्झर्लंडमध्ये 1959 पासून 4 मोठे पक्ष आघाडीचे सरकार बनवत असतात. आणि दुसरं ऑस्ट्रियामध्ये बहुपक्ष पद्धती आढळते. 1980 पासून 4 मोठे पक्ष आघाडीचे सरकार बनवतात. तिसरं बेल्जियम मध्येही अनेक पक्ष आढळतात.
कोणत्याही पक्षाला बहुमत मिळवणे अवघड असल्याचे म्हणजे बहुमत असलं तर गंमत काय की कोणतेही बहुमत मिळवणे अवघड असते. मग यांना नाईलाजाने काय करायला लागतं की आघाडी करावी लागते. म्हणजे बहुमत असेल असे जर पक्ष असतील बहुपक्ष पद्धती तर बऱ्याचदा आपल्याला अलायन्सेस दिसतात, आघाड्यांची सरकार दिसतात. असं जे कॉम्बिनेशन दिसतं की क्लिअर मेजॉरिटी कुठल्याच पक्षाला दिसत नाही. म्हणजे बहुतेक बेल्जियम पक्ष आहेत ते भाषिक गटावर आधारित आहेत. लक्षात येत आहे. म्हणजे कसं आहे की आता एक कल्पना करा की खूप पक्ष आहेत, कुणालाच क्लिअर मेजॉरिटी नाही. म्हणून बहुपक्ष पद्धत असेल तिथं बहुतेक वेळा अलायन्सेस आपल्याला झालेले दिसतात, आघाडी सरकार आलेली दिसतात. तर हे खूप कॉमन आहे. न्यूझीलंडमध्ये सुद्धा संसदेचे एकच सभागृह आहे. त्याचे सर्व पक्षांचे सदस्य त्याच्यात सर्व पक्षांचे सदस्य असतात. तरी दोन पक्षांचे वर्चस्व दिसतं. म्हणजे न्यूझीलंडच्या बाबतीमध्ये सर्व पक्षांचे सदस्य असतात पण दोन पक्षांचं वर्चस्व साधारणपणे दिसतं. प्रमाणशीर प्रतिनिधित्वामुळे अनेक पक्षांचे प्रतिनिधी दिसतात. 2018 मध्ये 5 पक्षांचे प्रतिनिधी दिसतात. इटली सारख्या देशामध्ये अनेक पक्ष दिसतात. दुसऱ्या महायुद्धानंतर कोणत्याही एका पक्षाला सरकार बनवण्याकरता बहुमत लागत नाही. त्यामुळे आघाडीच बहुमत मिळत नाही, त्यामुळे आघाडी करावी लागते. 2018च्या सार्वत्रिक निवडणुकीत 3 पक्षांना बहुमत मिळाले. म्हणजे इटलीमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. आता भारतामध्ये काय माहितीये का, बहुपक्ष पद्धती आहे. त्याच्यामध्ये असं दिसतं की 8 राष्ट्रीय पक्ष आहेत, 53 राज्यस्तरीय पक्ष आहेत, 2538 असंघटित असे छोटे छोटे पक्ष पार्ट्या आहेत आणि भारतामध्ये आघाड्यांची सरकार आपल्याला आढळतात. म्हणजे भारतामध्ये विशेषतः काँग्रेसचा होल्ड गेला की नाही. काँग्रेस बराच काळ एक पक्ष वर्चस्व ठेवून होता, पण नंतर ते अवघड झालं आणि मग नंतर असं दिसतंय की 96 पासून असं साधारणपणे असं चित्र दिसतं की आघाड्यांची सरकार यायला लागली. हे मुख्य लक्षात ठेवा तुम्ही की विशेषतः 96च्या इलेक्शन आठवा आणि मग सरकार टिकली नाही ती. त्यात देवेगौडाचं खिचडी सरकार तर फार प्रसिद्ध झालं. म्हणजे 13 पक्ष एकत्र येऊन ते सरकार केलं, ते टिकलंच नाही फारसं. ते कसं टिकणार? 13 पक्ष वेगवेगळ्या विचार असणारे एकत्र येऊन केलेलं. फ्रान्स, बांगलादेश येथे बहुपक्ष पद्धती आढळते. तर हे असं बहुपक्ष पद्धतीचं आपल्याला दिसतं. मग एकपक्ष पद्धत यात एकच पक्ष असतो. याचे उदाहरण कुठली? उत्तर कोरिया, वर्कर्स पार्टी ऑफ कोरिया हा सत्ताधारी पक्ष तिथे. चीनमध्ये कम्युनिस्ट पार्टी याची सत्ता आहे. व्हिएतनाममध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ व्हिएतनाम असं दिसतं. क्युबामध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ क्युबा, त्याचा अध्यक्ष 5 वर्षासाठी निवडून येतो. लक्षात येत आहे. म्हणजे असं आपल्याला एकपक्ष पद्धत जी आहे ती साधारणपणे कम्युनिस्ट देशामध्ये दिसते किंवा हुकुमशाही देशांमध्ये दिसते. ओके, असं आपल्याला साधारणपणे चित्र दिसतं. याच्यानंतर एक पक्षाची थोडीशी पक्ष पद्धती अशी आहे, थोडं आउट ऑफ वे सांगते मी, की प्रभुत्वशाली पक्ष असा एक थोडीशी पक्ष पद्धती आहे. त्याच्यात अनेक पक्ष असतात पण एकाच पक्षाकडे शासन तयार करण्याची क्षमता असते. म्हणजे भारतामध्ये 52 ते 67 काळामध्ये काँग्रेस पक्षाचे वर्चस्व आपल्याला आढळते. ओके, आणि मग त्याच्यानंतर मी म्हटलं तसं आघाडी सरकार, खिचडी सरकार, अलायन्सेस असं खूप झालेलं आहे. UPA वगैरे ऐकून असेल तुम्ही.
हो की नाही, अशी सरकार आली. पण 14 पासून मात्र केंद्रात व अनेक राज्यात बीजेपी प्रभावी दिसत आहे. म्हणजे इथं अनेक पक्ष असले तरी बीजेपी हा एक पक्ष डॉमिनंट 14 पासून झालेला आपल्याला दिसतोय. तर हे तुम्ही लक्षात घ्या की हे असं चित्र दिसतंय. पक्ष संघटनेमधले उत्क्रांतीचे प्रभाव ट्रेंड्स आहेत ते वेगवेगळे. तर ते कसे, तर आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिकेतील राष्ट्रवादाच्या उदयामुळं प्रौढ मताधिकार, पक्ष निर्मिती सुरू झाली, हे आपण बघितलंय ना. पण 20व्या शतकाच्या मध्यापर्यंत पाश्चिमात्य लोकशाहीत बहुजनांचे वर्चस्व निर्माण झाले. तर कन्झर्वेटिव्ह पक्षात विशिष्ट वर्गाचा हितसंबंध जपण्याचा प्रयत्न झालेला आपल्याला दिसतो. तर कामगार पक्ष मात्र शहरी कामगारांचा हितसंबंध राखताना आपल्याला दिसते. तर शेतीशी संबंधित पक्ष मात्र शेतकऱ्यांचे हितसंबंध राखतात. लक्षात येत आहे? म्हणजे प्रत्येक पक्ष हा आपापल्या सदस्यांचे हितसंबंध राखतो. पक्षात संक्रमण होत असताना हे समाजातील विविध गटांची मते मिळवताना स्वतःच्या मूळ गटापासून मात्र थोडीस बाजूला जातात. म्हणजे त्यांचं जे ओरिजिनल इंटरेस्ट ग्रुप आहे त्याच्यापासून ते बाजूला जातात, कारण त्यांना वेगवेगळ्या गटांची सहानुभूती मिळवायची असते, मतं मिळवायची असते. आता माहिती व तंत्रज्ञानाच्या विकासामुळे तर पक्षांना नवीन आव्हानांना तोंड द्यायला लागते. माहिती व तंत्रज्ञानाच्या विकासामुळे नवीन नवीन आव्हानांना तोंड द्यायला लागते. कारण कसं आहे की हे सगळं टेक्नोसेव्ही झालेलं आहे, हल्ली तंत्रज्ञान ओरिएंटेड झालेलं आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रयोग चाललेत. त्याच्यामुळे बऱ्याचशा वेगळ्या पद्धतींना तोंड द्यायला लागतं. त्याच्यामुळे संपर्क सोपा होतो तंत्रज्ञानामुळं, किंवा पक्षाचा आर्थिक भार कमी होतो. म्हणजे पूर्वी कसं जाऊन समक्ष भेटायला लागायचं, मेळावे भरवायला लागायचे, मीटिंग्स घ्यायला लागायचे, त्याला खर्च यायचा, तो माहिती व तंत्रज्ञानामुळे कमी झालाय, मान्य आहे. पण टेक्नोसेव्ही असल्यामुळे या सर्व पक्षातल्या लोकांना ते टेक्नोसेव्ही व्हायला लागतंय. अनेक देशांमध्ये हे पक्ष त्यांचे जनसामान्य व स्पर्धाव स्वरूप सोडून सांधे साधणाऱ्या अशा झालेत. म्हणजे कार्टेल पार्टी झालेत, सांधे साधणारे पक्ष झालेत. म्हणजे मास पार्टीज किंवा कॉम्पिटिटिव्ह नेचर त्याचं गेलं, आणि ते काय आता काम करतात माहिती काय, ॲज इफ कार्टेल, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जॉईंट्स, सांधे एकत्र करणारे झालेत. म्हणजे या पक्षांचं जे कामाचं स्वरूप आहे ते बदललेलं आपल्याला आढळतं. हे पक्ष पैसा व इतर गोष्टीसाठी एकत्र येतात. म्हणजे मेनली पक्षाचं उद्दिष्ट काय, सत्ता प्राप्त करणं. सत्ता कधी मिळते, पैसा असेल तर, पैसे खर्च केले की सत्ता मिळते. इतर गोष्टींसाठी एकत्र येतात. शेवटी असंही म्हणता येतं की पक्ष आता व्यावसायिक होत चाललेत, प्रोफेशनल होत चाललेत. त्यामुळं तंत्रज्ञानावर ते पक्ष आता भर द्यायला लागलेत. म्हणजे आता पूर्वी बघा ना, आता ऑनलाईन सर्वे घेतात, अनेक गोष्टी आपल्याला खूपदा बऱ्याचशा लिंक येतात, त्याच्यात आपण माहिती भरून देत असतो, आणि ऑनलाईन पर्सेंटेज घेतलं जातं. म्हणजे माहिती तंत्रज्ञानावरती भर दिला जाते. पक्ष हा मताचा कौल, केंद्रित गट, लोकसंपर्क, समाज माध्यमे, संसूचन माध्यमे याच्यावरती अवलंबून असतात असं आपल्याला म्हणायला लागेल. म्हणजे एक लक्षात घ्या, पक्षाचं काम हे पहिल्यापासून सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे लोकांना एकत्र आणणे, हितसंबंधांचं सुसूत्रीकरण करणे, योग्य उमेदवार रेकमेंड करणे, त्याच्यासाठी इलेक्शनला प्रोपगंडा तयार करणं, पक्षाचा जाहीरनामा तयार करणं, अशा अनेक प्रकारची कामं हा पक्ष करत असतो. मग एक लक्षात घ्या की जर देशांमध्ये पक्षच नसते तर हे सगळं काम कुणी केलं असतं, म्हणजे त्या देशाला योग्य पद्धतीने नेतृत्व मिळवून देण्याचं काम पक्ष करतात. त्यामुळे पक्षांचं महत्व आपल्याला नाकारता येत नाही, ही महत्वाची गोष्ट आहे. आणि मग तो डिक्टेटरशिप असो, लोकशाही असो, कम्युनिझम असो, अजून काय असो, पक्ष आहेत म्हणून तिथले जे काही नेतृत्व
राजकीय व्यवस्था या योग्य पद्धतीने काम करताना आपल्याला आढळतात. बरं, आता तर आधुनिक काळात काय झालंय की मतदारांचा कौल सुद्धा पक्ष लक्षात घेतात. म्हणजे तुम्ही असं ऐकून असाल की इलेक्शन पूर्व सर्वे असतो, सर्वेक्षण, प्री इलेक्शन सर्वे, मग मिड इलेक्शन सर्वे असतात आणि पोस्ट इलेक्शन सर्वे. म्हणजे प्री इलेक्शन सर्वे आणि पोस्ट इलेक्शन सर्वे याच्यामध्ये बराच फरक पडलेला आढळतो. याचं कारण असं आहे की या प्री इलेक्शन पासून प्रत्यक्ष इलेक्शन होईपर्यंत लोकांच्या, मतदारांच्या मनाचा कौल बदलत असतो, त्यांची मतं बदलत असतात आणि ते बऱ्याचदा त्यांचं मत बदलून टाकतात. आणि आज जो पक्ष म्हणतो की मी बीजेपीला मत देईल किंवा अजून कुठलं नाव पक्षाचं, तो प्रत्यक्ष इलेक्शन होईपर्यंत तो तसाच कौल राहील असं नाहीये. आणि मग याचा सतत फॉलोअप पक्षाला घ्यायला लागतो. म्हणजे मतदारांना होल्डवरती ठेवणं, मतदारांना टिकून ठेवणं आणि त्या योग्य पद्धतीने निवडणुका पार पाडून घेणं, अशा अनेक गोष्टी इथं आपल्याला दिसतात. याचं कारण असा फरक पडतो, याचं कारण आपल्याकडचे मतदार काय आणि हे थोडेसे फ्लोटिंग वोटर्स आहेत, तरंगते मतदार, यांची मतं बदलत असतात. कारण यांना नेतृत्व जसं सांगेल तसं तो वागतो. बऱ्यापैकी मतदारांना स्वतःचं मत नसतं, ते नेता जसं सांगेल तसं वागणारी लोक आपल्याला आढळतात. लोकसंपर्काची माध्यमं याच्यावरही पक्ष अवलंबून असतात. समाज माध्यम जे असतं ते ओके, सोशल मीडियाज म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप, लिंक्डइन, फेसबुक, ओके, याच्यातून भडीमार चाललेला असतो आपल्यावरती. संसूचन माध्यम म्हणजे टीव्ही, न्यूजपेपर वगैरे, ते तुम्हाला माहित असेल. याच्या माध्यमातून आपल्यावरती पॅम्पलेट्स, असा सगळीकडून माहितीचा मारा चाललेला असतो. आणि मग त्याच्यातून काय होतं, मतदार जागृत होतात आणि ते त्यांची मतं तयार करतात आणि जसं वाचत जाईल तसं ते अधिक योग्य पद्धतीने व्यक्त होतात. म्हणजे एवढं सगळं, म्हणजे मला असं म्हणायचं आहे, आपण जे शिकलो की कोणत्याही प्रकारच्या व्यवस्थेमध्ये पक्षाची भूमिका अतिशय महत्वाची आहे. पक्षाशिवाय आपण कुठलीही व्यवस्था या उभ्या राहू शकत नाही. आणि एक सांगते तुम्हाला की राज्यघटनेमध्ये स्थान कुठल्याच देशांनी पक्षाला दिलेलं नाही. फक्त म्हणजे असं मला म्हणायचं की साम्यवादी राजवटीत आढळेल पक्षाला स्थान राज्यघटनेत, पण इतर देशांमध्ये पक्षाला कॉन्स्टिट्युशनल स्टेटस नाहीये. म्हणजे ती एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल ग्रोथ आहे, पण ती अतिशय उपयुक्त आहे की जे देशाच्या सगळ्या इलेक्शन्स, सत्ता याला चॅनलाइज करत राहते. आणि म्हणून पक्ष पद्धतीचं महत्व आहे आणि पक्षांचं महत्व आहे. तर आता याचा जो उर्वरित भाग आहे तो आपण पुढच्या तासाला बघूया. तोपर्यंत धन्यवाद.